आर्टिकल एक असं चॅप्टर की ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही अभ्यास केला, कितीही रूल शिकले, तरी सुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा जो मार्क जातो तो या आर्टिकल चॅप्टरमध्ये जातो. जस्ट बिकॉज ऑफ आर्टिकल 3च आहेत, तरी सुद्धा त्याचे रूल्स एवढे आहेत पुस्तकांमधले की त्याचा अभ्यास करून पूर्णच्या पूर्ण रूल्स सुद्धा वाचून आपला प्रत्येक प्रश्न बरोबर येत नाही. त्याचं कारण आहे की आर्टिकल जेव्हा आपण सोडवतो, सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या समोर, तो म्हणजे आपण अभ्यास केलेला आहे AEIOU आला तर एन लावायचा, नाहीतर ए लावायचा. हे आपण पुस्तकामधून शिकलो. एवढं शिकलो असून सुद्धा आपल्याला आणखी 50-60 रूल्स वेगळे आणि ते रूल्स वाचून सुद्धा आपला प्रश्न बरोबर येत नाही. आणि एक्झाममध्ये क्वेश्चन आल्यानंतर समजत नाही की हा प्रश्न एक्झॅक्ट टॅकल कसा करायचा, हा प्रश्न सोडवायचा कसा. या सर्व प्रश्नाचं उत्तर आणि सोल्युशन अगदी सिंपल भाषेमध्ये आज मी तुम्हाला शिकवणार आहे आणि तुमच्याकडून सर्व प्रश्न सोडवून घेणार आहे. सो हे जे ट्रिक सिरीज आपल्या आहे, त्या ट्रिक सिरीजमध्ये तुम्हाला जे प्रश्न असणार आहेत, आता तो प्रत्येक प्रश्न तुम्ही फक्त आणि फक्त थोड्याशा ट्रिक्स समजून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर करेक्ट देणार आहात. एनिवे, सो तुम्हाला माहीत असेल हे जे ट्रिक सिरीज आहेत आपल्या, याच्यामध्ये मी तुम्हाला अगदी कमी वेळेमध्ये जास्त स्कोर कसा येईल हे शिकवत असतो. आणि हे जे आपले 30 लेक्चर्स आहेत ट्रिक्सचे, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रश्न सोडून घेतो, हे तलाठी भरती, शिक्षक भरती, वनरक्षक भरती, MPSC जे आता सरळ सेवेअंतर्गत, जे सरळ सेवा MPSC अंतर्गत होणार आहे, MPSC कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, महानगरपालिका, नगर परिषद, आरोग्य विभाग, किंवा याच्या व्यतिरिक्त जेवढेही MPSC, TCS, IBP शिक्षक भरती एक्झाम कुठली असू द्या, त्या सर्व एक्झामसाठी हे सेशन उपयुक्त आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जे चॅप्टर आहे आपलं, दॅट इज आर्टिकल. आर्टिकल एवढं कठीण चॅप्टर का बरं मानलं जाते? पाहिलं तर ते खूप सोपं चॅप्टर आहे. कठीण यासाठी आहे कारण जगामध्ये एकमेव भाषा, खूप साऱ्या भाषा आहेत, पण एकमेव भाषा जी इंग्लिश आहे त्याच्यामध्येच आर्टिकल लागतो. बाकी आर्टिकल कुठे लागत नाही. त्याच्यामुळे ते मराठीमध्ये नाही, हिंदीमध्ये नाही, तेलुगूमध्ये नाही, गुजरातीमध्ये नाही, उर्दूमध्ये नाही. आर्टिकल एक असं चॅप्टर आहे की जे फक्त आणि फक्त इंग्लिशमध्ये आहे. ओके, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना कठीण वाटते. बट आय प्रॉमिस यू, तुम्ही आज फक्त आजचं 1 तासाचं सेशन अटेंड करा, म्हणजे प्रश्न माझ्यासोबत सोडवा, मी ट्रिक्स देतो तुम्हाला, तुमचं प्रश्नाचं उत्तर कधीच चुकणार नाही. आर्टिकल म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ओके, आर्टिकल जातीने ॲडजेक्टिव्ह असतो, हे तर सर आम्हाला कोणी शिकवलं नाही. नाही, कोणीच शिकवलं नाही तुम्हाला, पुस्तकामध्ये पण नाही. पण प्रश्न आला होता एक्झाममध्ये की आर्टिकलची जात काय, अंडरलाईन आर्टिकलला होती, आणि ची जात काय. काय जात सांगणार तुम्ही? शब्दांच्या फक्त 8 जाती असतात: नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन अँड इंटरजेक्शन. मग आर्टिकल काय 9वी जात आहे का कुठली? नाही, जाती फक्त 8 असतात. आणि त्या 8 जातीमधून आर्टिकलची जात आहे ती आहे ॲडजेक्टिव्ह. कारण ॲडजेक्टिव्हचं काम असते नाऊनला मॉडिफाय करणे किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय करणे. हे सेम काम असते आर्टिकलचं, एका नामाला मॉडिफाय करणे. ओके, मग आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, चला तुमची कमेंट आपण थोड्या नंतर घेऊया. बट सर्व विद्यार्थ्यांनी एकच काम करायचं आहे, मी अगोदर सांगतो तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट प्रॉपर, आणि प्रश्न सोडून घेतो आजच्या लेक्चरमध्ये. जे प्रश्न MPSCचे असतील, TCSचे असतील, IBPSचे असतील, शिक्षक भरतीचे असतील आणि अदर सुद्धा असतील, आणि ते सुद्धा लेटेस्ट. आज प्रत्येक प्रश्न हा लेटेस्ट असेल. एकही प्रश्न 2024, 23, 22 आणि याच्या अगोदरचा नसेल, कारण तुम्हाला एकदम पॅटर्न लक्षात येणार की पॅटर्न कसा असतो लेटेस्टवाला. सो आर्टिकल ए, आर्टिकल एन, आर्टिकल द आणि नो आर्टिकल, 4 भागावर प्रश्न येतो आपल्याला. ओके, आर्टिकल जरी 3 असले, हे जे 2 आर्टिकल आहेत ना, हे जे 2 आर्टिकल आहेत याला म्हटलं जाते एक प्रकारे डेफिनेट आर्टिकल. काय म्हटलं जाते? इनडेफिनेट आर्टिकल. आणि हा जो आर्टिकल असतो द, याला म्हटलं जाते डेफिनेट आर्टिकल. हे काय असते? हे म्हणजेच एक प्रकारे असं म्हणू शकतो की एक समजून घ्या, आर्टिकल फक्त नामाला लागतो. मी काय म्हणतो लक्षात ठेवा, आर्टिकल फक्त आणि फक्त नामाला लागतो, अदर कुठेही आर्टिकल लावायचा नाही. मग आपला नाऊन जर पर्टिक्युलर असेल, तुम्ही म्हणा सर मला पर्टिक्युलर समजत नाही, पर्टिक्युलर म्हणजेच काय? पर्टिक्युलर जर नाऊन असेल तर आर्टिकल द लावायचा. अगदी सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. पर्टिक्युलर म्हणजे हजारो मुलं आहेत त्याच्यामधून कुठला तरी एक मुलगा, हजारो फ्रुट्स आहेत त्याच्यामधला कुठला तरी एक फ्रूट, हजारो सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामधला कुठला तरी एक सब्जेक्ट. हे पर्टिक्युलर नाही आहेत, हे कॉमन आहेत. पण जर का मी त्याला पर्टिक्युलर बनवलं, त्याच्या अबाउट एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगितली की तर लोक जरी 1000 असले, पण त्या हजारो लोकांमधून हा थोडा वेगळा आहे, हा थोडा पर्टिक्युलर आहे, तेव्हा त्याला द आर्टिकल लावायचं. पण कॉमन आहे, कुठलाही घ्या, काही घेणं देणं नाही, कुठलाही घ्या,
मग तो कॉमन आहे. कॉमन असेल तर काय करतो आपण, कॉमन असेल तर आर्टिकल ए किंवा आर्टिकल एन लावतो. कॉमन असेल तर आर्टिकल ए आर्टिकल एन, आणि स्पेशल म्हणजे पर्टिक्युलर असेल तर आर्टिकल द. पण कोण, तो नाऊन. नाऊन कसा ओळखायचा, काय आहे, कोण आहे. मी कोण आहे, टीचर आहे, मग टीचर नाऊन आहे. हे काय आहे, लेक्चर आहे, मग लेक्चर नाऊन आहे. कोण आहे, काय आहे, प्रश्न विचारल्यानंतर नाऊन मिळतो. मग समजलं आम्हाला की ए आणि एन कॉमन असतात आणि द हा स्पेशल म्हणजे पर्टिक्युलर असतो. द द लावायचा असतो शब्द बघून आणि ए आणि एन लावायचा असतो उच्चार बघून. हेच आम्हाला माहित नाही सर, याच्यामुळेच आमचे आतापर्यंत मार्क गेले. आतापर्यंत आम्ही काय करत होतो माहिती आहे का, आतापर्यंत ए आणि एन लावायचा असेल तर आम्ही ए, ई, आय, ओ, यू यांना बघू. कारण आतापर्यंत तुम्ही काय शिकले, आतापर्यंत तुम्ही शिकले होते यापैकी कुठलाही लेटर आला, जसं की इथं लिहिलं मी युनिव्हर्सिटी, मी इथं लिहिलं युनिव्हर्सिटी. आता तुम्ही म्हणा सर इथं तर यू आला, मग इथे एन लावा ना, चुकलं. असं नाही. म्हणून हे जे रूल्स तुम्ही पुस्तकातून वाचलेले आहेत हे आता विसरून जायचे आहेत. तुम्हाला जे सांगतो तेवढं लक्षात ठेवा की आर्टिकल ए आणि आर्टिकल एन यांना बघून लागत नसतात. हे अगोदर डोक्यातून काढून टाका. आलं लक्षात. आर्टिकल ए आणि आर्टिकल एन लागतात फक्त आणि फक्त काय बघून, उच्चार बघून. आणि द कसा लागतो, द उच्चार बघून नाही लागत. द लागतो तो शब्द पर्टिक्युलर आहे की तो शब्द, शब्द म्हणजे तो नाऊन, तो पर्टिक्युलर आहे की कॉमन आहे. पर्टिक्युलर असेल तरच तो शब्दाच्या अगोदर आपण द लावायचा असतो. द साठी काही उच्चाराची गरज असते का, नाही. हा, प्रोनाउन्सिएशन करायचं असेल दचं प्रोनाउन्सिएशन द पण होते आणि दचं प्रोनाउन्सिएशन दी पण होते. सर आता दी कधी म्हणायचं सांगतो. दी कधी म्हणायचं, मी इथं लिहिलं एंड, इथं लिहिला द, इथं लिहिला बेस्ट आणि इथंही लिहिला द. बघा वरच्याला म्हटलं जाते दी एंड. काय म्हटलं जाते, दी एंड, नॉट द एंड. द एंड चुकीचं आहे. काय बोलायचं, दी एंड. म्हणजे दचा जो उच्चार आहे तो द पण असतो आणि दी पण असतो. पण दी कधी असतो आणि द कधी असतो बघा. जर याचा उच्चार स्वरांसारखा झाला, स्वरांसारखा जर उच्चार झाला, एंड, स्वर काय असतं सर, स्वर माहित नाही आम्हाला. अ आ इ ई उ उ ए ऐ ओ औ अम आ या अ 14 स्वर असतात. एकूण स्वर किती असतात, 14 स्वर असतात. मग या 14 स्वरांसारखा उच्चार झाला म्हणजे झाला ना एंड. ए, अ आ इ ई उ उ ए, म्हणजे ए उच्चार झाला म्हणून याचा उच्चार कसा करायचा, दी, दी एंड. पण याचा उच्चार कसा झाला, ब, याचा उच्चार झाला ब, याचा उच्चार झाला ए, ए हा काय होता, स्वर होता म्हणून दी एंड. हा काय आहे, व्यंजन आहे म्हणून द एंड. मला सांगा क्लिअर आहे. आय होप क्लिअर झालं असेल अगदी सोप्या भाषामध्ये की द ला द कधी म्हणायचं, दी कधी म्हणायचं. हे डिपेंड काय करते, तुमच्या उच्चारावरती. हा, याच्यातला एक्सेप्शन आहे. काही गोष्टी अशा आहेत की जसं की तुम्ही म्हणणार सर काही गोष्टी अशा आहेत की जिथं हे असून सुद्धा आम्ही द म्हणतो. असं का बरं, कारण त्यांनी स्वतःवरून ते नाव दिलेलं आहे, तसं बोललेलं आहे, पण ते ग्रॅमॅटिकल चुकीचं असते. ओके, इथे आता सो ए आणि एन लावायचा असेल तर उच्चार मॅटर करतो, द लावायचा असेल तर उच्चार मॅटर नाही करत, फक्त प्रोनाउन्सिएशनसाठी द लागतो. म्हणजे द की दी लावायचं ते. सो पहिला भाग आहे की आर्टिकल फक्त नामाला लावायचा. समजलं, आर्टिकल फक्त आणि फक्त नामाला लावायचा, बाकी कुठेही आर्टिकल लागत नसते. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. या 8 जातीमधून फक्त एक जात अशी आहे की ज्याला आपण आर्टिकल लावू शकतो. कुठली जात आहे ती, नाऊन. वाक्यात नाऊन असेल तर वाक्यात आर्टिकल लागतो, वाक्यात नाऊन नसेल तर वाक्यात आर्टिकल लागत नाही. क्लिअर झालं. मला तर इथं म्हणायचं आहे की आय एम ब्लँक प्लेस स्मार्ट आणि तुम्हाला विचारलं इथं कुठला आर्टिकल लावणार, ए, एन, द, नो आर्टिकल, हे 4 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. तर काही विद्यार्थी काय म्हणतील सर इथं तर ए लागेल, आय एम अ स्मार्ट. किंवा काही विद्यार्थी म्हणतील नाही सर इथं तर द लागेल, आय एम द स्मार्ट. चुकलं. नाही तर ए लागेल, नाही तर द लागेल, नाही तर एन लागेल. उत्तर आहे नो आर्टिकल. सर असं का बरं, कारण स्मार्ट जो आहे हा नाऊन नाहीच आहे. हा कोण आहे मग, हा ॲडजेक्टिव्ह आहे. हा कोण आहे, ॲडजेक्टिव्ह. आता विद्यार्थी म्हणजे सर आम्हाला ओळखता येत नाही की हा ॲडजेक्टिव्ह आहे. तुम्ही ओळखू शकले, तुम्ही सुद्धा ओळखू शकता. बघा, आय एम अ स्मार्ट बॉय. आता मी आर्टिकल लावला या बॉय साठी, कारण बॉय कोण आहे, एक नाऊन आहे. नाऊन कसा ओळखायचा, कोण आहे किंवा काय आहे.
कोण आहे किंवा काय आहे हा नाऊन असतो. मग एक गोष्ट नक्की 100% क्लिअर झाली की आपल्याला नाऊन समजला. बघा, कोण आहे स्मार्ट आहे नाही, कोण आहे स्मार्ट आहे नाही, कसा आहे स्मार्ट आहे यस. याचं उत्तर ऍडजेक्टिव्ह कसा ओळखायचा, कसाने प्रश्न विचारा कसा आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतो. सांगा मी कसा आहे स्मार्ट आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह. हा मी कोण आहे मुलगा आहे म्हणजे नाऊन. काय किंवा कोणने प्रश्न विचारला तर नाऊन, कशाने प्रश्न विचारला उत्तर मिळते म्हणजे ऍडजेक्टिव्ह. आणि ऍडजेक्टिव्हला आर्टिकल लागत नसतात. आर्टिकल फक्त आणि फक्त कोणाला लावायचं तर नामाला लावायचं. म्हणजे प्रश्नामध्ये जर नाऊन आला तर आर्टिकल लागतो आणि जर प्रश्नामध्ये नाऊन नाही आला तर आर्टिकल लागत नाही. चला ठीक आहे पुढे चला. हे क्लिअर झालं. आता आपलं काम आहे की याचे रूल्स काय आहेत, रूल्स समजून घेऊ, ट्रिक्स समजून घेऊ. ट्रिक्स काय आहेत बघा. ॲन लावायचा, स्वरांसारखा उच्चार झाला, स्वर किती असतात 14 स्वरांसारखा उच्चार झाला तर ॲन लावायचा. व्यंजनासारखा उच्चार झाला, आता विद्यार्थी म्हणतील सर एवढे व्यंजन पाठांतर नाही राहत, स्मार्ट वे सांगा. स्मार्ट वे सांगतो. 14 स्वरांसारखा उच्चार झाला तर ॲन लावायचा. 14 स्वरांसारखा उच्चार नाही झाला ए लावायचं. व्यंजन लक्षात ठेवण्याची गरज पडली म्हणून म्हणतो फक्त अभ्यास करणारा रिझल्ट नाही येत किंवा फक्त असं वाटतं की मेहनत करतो आणि त्याला यश मिळेल असं नसते. डिपेंड करते की तुम्ही कशा प्रकारे ते गोष्ट करता. ओके सो लक्षात झालं ना. मग व्यंजनाचा उच्चार, व्यंजनाचं वाटत नाही सर वेळेवर आम्हाला, स्मार्टनेस वापरा. स्मार्टनेस काय सांगते की 14 स्वरांसारखा उच्चार झाला. 14 स्वर कोणते, अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आहा या अ, हे 14 स्वर आहेत. असा उच्चार होत असेल तर तुम्ही डोळे बंद करून काय लावू शकता ॲन लावू शकता. असा उच्चार नाही झाला तर तुम्ही काय लावणार ए लावणार. मग हे पाठांतर करण्याची गरज पडली का की व्यंजन कुठले काय कुठलं नाही. इट्स कॉल्ड स्मार्टनेस. हे तुम्हाला अप्लाय करायचे. पुढे चला. आणि जर एखादा पर्टिक्युलर नाऊन असेल, आता पर्टिक्युलर मी सांगितलं ना, मी आंबा खाल्ला नाही, पर्टिक्युलर नाही कॉमन आहे. मग सर तुम्ही खाल्ला आम्ही खात नाही का, मग आम्ही खातो कॉमन आहे. मी आंबा खाल्ला, जो तुम्ही मला काल दिला ना मी तो आंबा खाल्ला, हा आता पर्टिक्युलर आहे. समजलं पर्टिक्युलर कसं ओळखायचं. मी आंबा खाल्ला कॉमन आहे, पण मी आंबा खाल्ला जो तुम्ही मला दिला ना मी तो आंबा खाल्ला. हा सर आता समजलं मला तुम्ही कुठला आंबा खाल्ला. आम्ही ज्याला देतो तो प्रत्येक व्यक्ती आंबा नाही खात. आता इथं विशेष आहे, पर्टिक्युलर आहे असं ओळखायचं. मी एका व्यक्तीला बघितलं, सर आम्ही पण बघतो व्यक्तीला, व्यक्ती कॉमन आहे. पण मी एका व्यक्तीला बघितलं, मी त्या व्यक्तीला बघितलं ज्याने 2 दिवसा पहिले मर्डर केला. हा आता इथं सर तो व्यक्ती आता कॉमन नाही आहे, तो पर्टिक्युलर झाला. मी सर्व लोकांबद्दल नाही बोलत आहे. आय एम टॉकिंग अबाउट दॅट पर्सन हू मर्डर समवन, ओके, किल समवन. चला ठीक आहे, समजलं असेल आता की स्वरांसारखा उच्चार 14 ॲन लावा. व्यंजनासारखा उच्चार म्हणजेच या स्वरांसारखा उच्चार नाही म्हणजे ए लावायचा. आणि जर पर्टिक्युलर जसं मी सांगितलं आता पर्टिक्युलर जर असेल तर द लावायचा. याच्या व्यतिरिक्त ज्या एक्स्ट्रा गोष्टी असतील त्या प्रश्न सोडत असताना मी घेईल. आणि तुम्हाला वाटते नाही सर मला डिटेलमध्ये शिकायचं आहे तर आपला बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे. त्याच्यामध्ये कालच मी शिकवलं 9 वाजता लेक्चर, आय होप तुम्ही केलं असेल. काल संध्याकाळी 9 वाजता मी आर्टिकलचं लेक्चर डिटेलमध्ये शिकवलं. त्याच्यामध्ये प्रश्न कमी घेतले, शिकवलं जास्त, यासाठी कन्सेप्ट क्लिअरसाठी. आणि आज मी प्रश्न सोडून घेत आहे तुमचे, ज्याला मास्टर की करायचे, ज्याला त्या पैकीच्या पैकी स्कोअर करायचा आहे त्या विद्यार्थी नक्कीच बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स आहे आपला. गायत्री अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, बेसिक टू ॲडव्हान्स कोर्सवर क्लिक करा आणि बघा ते लेक्चर. तुम्ही बघून घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण समजेल व्यवस्थित आणखी. हां सर नो आर्टिकल कधी लागते. नो आर्टिकल सांगतो. कॉमन नाऊन आहे तेव्हा नो आर्टिकल. कॉमन आहे पण अनकाउंटेबल आहे, पण तो अनकाउंटेबल कसा आहे, कॉमन आहे. अनकाउंटेबल म्हणजे ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही. 1 2 3 4, जसं की पाण्याला मोजता येते का संख्येमध्ये, नाही मोजता येत. मग पाणी जर असेल म्हणजे नो आर्टिकल लागेल. म्हणजे कॉमन आहे पण अनकाउंटेबल आहे. पर्टिक्युलर असेल तर द लागेल. बघा अनकाउंटेबल तुम्हाला माहिती आहे ना, काउंटेबल अनकाउंटेबल. काउंटेबल म्हणजे ज्यांना 1 2 3 अँड सो ऑन काही नावं अशी असतात. एक्झाम्पल मी जर लिहिलं तर लेक्चर, तर लेक्चर शब्द कसा आहे, लेक्चर शब्द काउंटेबल आहे कारण याला संख्येमध्ये मोजता येते. 1 लेक्चर 2 लेक्चर 3 लेक्चर. मग या काउंटेबलसाठी तुम्ही ॲन ए द तिन्ही आर्टिकल लावू शकता. पण जे अनकाउंटेबल असते त्याच्यासाठी काय लागते, नो आर्टिकल किंवा द आर्टिकल. मग नो आर्टिकल केव्हा लागणार जर ते कॉमन असेल तर, आणि द आर्टिकल केव्हा लावणार, अनकाउंटेबलला सुद्धा द आर्टिकल लागतो. केव्हा लागणार, आता ते कॉमन नाही पर्टिक्युलर आहे. एक्झाम्पल देतो ना, टेन्शन नका घेऊ. चला आता डायरेक्टली आपण काय करूया, प्रश्न सोडवायला सुरुवात करूया. बिकॉज आजचं जे सेशन आहे हे प्रश्नासाठी आहे.
बघू आपण आता सर्व विद्यार्थ्यांनी बघून घ्या एकदा. आयबीपीएस पॅटर्न एसबीआय क्लर्क 2025, छत्रपती संभाजीनगर 2025 बाय टीसीएस पॅटर्न, लेखा कोषागार टीसीएस पॅटर्न, नवी मुंबई महानगरपालिका समाज कल्याण स्टाफ सिलेक्शन कमिशन CHSL BMC कल्याण डोंबिवली, नवी मुंबई महानगरपालिका लेखा कोषागार GMC समाज कल्याण, TET शिक्षक भरती 2025 लेटेस्ट प्रश्न शिक्षक भरतीचा, राज्यसेवा 2025 बाय MPSC पॅटर्न, DMER 2025 बाय TCS पॅटर्न. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की सर आर्टिकल एक असा टॉपिक आहे तो प्रत्येक एक्झाम मध्ये त्यावर प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो. ओके, मग आता एक काम करूया, आपण समजून घेऊया. आर्टिकल तेव्हाच लावायचा जर त्याच्यामध्ये नाऊन असेल तर. बघू कसं. तर राहुल्स, आता नाऊन पण कसा पाहिजे, नाऊन पण कसा पाहिजे ज्याला संख्येमध्ये मोजता येईल. राहुल, तुम्ही म्हणा सर राहुल नाऊन आहे, मग याला आर्टिकल का नाही लागला सांगा. आता मला माहित आहे जे पुस्तकी किडा आहेत, जे पुस्तकावरून अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, ते म्हणतील मग सर तो प्रॉपर नाऊन होता, प्रॉपर नाऊनला आर्टिकल लागत नसतो. कारण तुम्ही पुस्तकात रूल्स वाचले, असे रूल्स असतात 50 ते 100, त्याच्यापेक्षा जास्त असतात नंतर. आणि तेवढे करूनही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर येईल याची गॅरंटी नाही. समजलं, तो ते डोक्यातून काढून टाका. असं काही नाही की तो प्रॉपर नाऊन आहे, ॲब्स्ट्रॅक्ट आहे, ॲब्स्ट्रॅक्टला लागणार नाही, प्रॉपरला लागणार नाही सर, तसं काही नाही. नका लक्षात ठेवू. असं लक्षात ठेवणार त्याला हार्डवर्क म्हणतात, खूप मोठा जास्त अभ्यास म्हणतात, त्याचं आउटपुट खूप कमी आहे. मी तुम्हाला सांगतो की हे रूल्स कमी आहेत पण त्याचं आउटपुट खूप जास्त आहे. ते बघू कसं. तर बघा सर राहुलला का लिहायला सांगा, कारण नामाचे फक्त 2 प्रकार असतात, काउंटेबल अनकाउंटेबल. ते कॉमन ॲब्स्ट्रॅक्ट मटेरियल ते काढून टाका डोक्यातून. 5 प्रकार ते त्याचे उपप्रकार आहेत. उपप्रकारामध्ये कशाला घुसले तुम्ही, मेन प्रकारच माहित नाही तुम्हाला. नामाचे फक्त 2 मुख्य प्रकार असतात, काउंटेबल अनकाउंटेबल. मग जर का नाऊन काउंटेबल नसेल, काउंटेबल असेल तरच आर्टिकल लावायचा विचार करायचा. आणि ते काउंटेबल नसेल आर्टिकल लावण्याचा विचार करू नका. हां, तरी लावायचं असेल तर ते पर्टिक्युलर पाहिजे, मग 10 लागतं मग तेव्हा, अदरवाईज कुठलं लागत नाही. मग एक समजलं सर आम्हाला की अगदी सोपी ट्रिकनं समजलं की जर तो काउंटेबल असेल तरच मी विचार करेल की याला आर्टिकल लावायचं की नाही लावायचा. किती सोपं आहे. आणि बसतो आपण 50 रूल्स पाठांतर करत की तो प्रॉपर होता आणि सर तो ॲब्स्ट्रॅक्ट होता, मग तिथं तो प्रेम आलं, तिथं ते हॅपीनेस आलं. काही गरज नाही, तुमच्या भाषा समजून घ्या का केलं आपण असं. बघा आता राहुलला नाही मोजतायत, 1 राहुल 2 राहुल 3 राहुल मोजता येते का. हा 2 राहुल आहे, हा 3 राहुल आहे, नाही मोजतायत. मग जर त्याला नाही मोजतायत 1 राहुल 2 राहुल म्हणजे तो काउंटेबल नाही, म्हणजे तिथं आर्टिकल लागणार नाही. संपलं. क्लिअर आहे. पुढे चला. हा नाऊन होता, कोण आहे, राहुल आहे, म्हणजे राहुल नाऊन असून सुद्धा आर्टिकल लावला नाही. पुढे चला. बॉस, सर इथं बॉस आहे, मग इथं आर्टिकल का नाही लागला. हा कोण आहे सांगा बरं, बॉस आहे. अगोदर एक काम करा, या प्रश्नामध्ये जेवढे नाऊन आहेत त्यांना काय करा, जेवढेही नाऊन आहेत त्यांना अंडरलाईन करा. कोण आहे, राहुल आहे. कोण आहे, बॉस आहे. केप्ट हिम वेटिंग फॉर ओव्हर एन आवर. हा काय आहे, तास आहे. हा काय आहे, तास आहे. समजलं. म्हणजे या वाक्यामध्ये 3 नाऊन आहेत. आता तो 3 नाऊन पैकी कुठला काउंटेबल आहे आणि कुठला अनकाउंटेबल आहे हे समजून घ्या. राहुल कसा आहे, राहुल अनकाउंटेबल आहे. ओके. बॉस कसा आहे, बॉस काउंटेबल आहे. ओके. तास कसा आहे, तास काउंटेबल आहे. कसं ओळखलं बरं तुम्ही अगोदर की हा काउंटेबल आहे की अनकाउंटेबल आहे, हे कसं ओळखलं तुम्ही. कारण संख्येने प्रश्न विचारला. तास आहे, मग किती तास आहे सांगा. 1 तास आहे, 2 तास आहे, 3 तास आहे, संख्येमध्ये मोजता येतो. क्लिअर झालं. म्हणजे हा काउंटेबल आहे. हा बॉस आहे. बॉस किती आहेत, 2 बॉस आहेत मला, मी 2 कंपनीमध्ये काम करतो. 4 बॉस आहेत, मोजता येते बॉसला पण. क्लिअर आहे. राहुलला नाही मोजतात की 1 राहुल आहे 2 राहुल आहे. सो नाव अनकाउंटेबल जर असेल तर तिथं आर्टिकल लावण्याचा विचार करूच नका. हा, आता इथं तुम्ही म्हणा सर इथं काउंटेबल आहे, इथं काउंटेबल आहे, मग आर्टिकल तरी लागतो का. यस, एका कंडिशन मध्ये नाही लागणार. फक्त ती एक कंडिशन कुठले सांगतो. काउंटेबल असून सुद्धा आर्टिकल लागणार नाही. काउंटेबल असून सुद्धा ते एक कंडिशन नोट डाऊन करून घ्या की काउंटेबल आहे तरी आर्टिकल नाही लागणार. सर असं केव्हा होते सांगतो. जेव्हा पजेशन्स येतात. जेव्हा काय येतात, पजेशन्स. जेव्हा पजेशन्स येतात तेव्हा ते काउंटेबल असो अनकाउंटेबल असो काही घेणं देणं नाही, नो आर्टिकल. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीच सांगणार नाही, ना कुठल्या युट्यूब चॅनलला, ना कुठल्या टीचिंगमध्ये तुम्ही क्लासेस लावले असतील, ना कुठल्या पुस्तकामध्ये. म्हणजे प्रॅक्टिकल आहे, तुझा मार्क कधी जाणार नाही, तुमच्याच भाषेत तुम्हाला समजेल, ते सुद्धा खूप कमी वेळेमध्ये. बघा आता पजेशन्स. पजेशन म्हणजे जिथं मालकी दाखवतो, मालकी. मालकी दाखवण्याचे शब्द कुठले असतात. मालकी जेव्हा दाखवतो आपण तेव्हा काय लावतो आपण, मालकी दाखवण्यासाठी माय, अवर,
युअर, हर, हिज, इट्स, त्याच्यानंतर नो, इच, एव्हरी, वन, पर. काय करायचं असते, या शब्दांसाठी आपण काय नाही करत तर आर्टिकल लावत नाही. का बरं सर, हे मालकी दाखवतात किंवा कुठेतरी ते एक प्रकार काय करतात इथपर्यंत मालकी दाखवतात, इथपर्यंत. हे नो, इच, एव्हरी, वन, पर हे डायरेक्टली त्याचा अर्थ सांगतात, कारण त्याचा अर्थ पण एक निघतो आणि याचा अर्थ पण ऑलमोस्ट एक निघतो. म्हणून प्रश्न असा आहे, आणखी मालकी कोण दाखवतो, आणखी मालकी हा ॲपोस्ट्रॉफी दाखवतो. समजलं सर्वांना? म्हणजे इथं मालकी दाखवणारा शब्द आला कुठला, राहुलचा बॉस. बॉसवर मालकी कोणाची आहे, बॉसवर मालकी आहे राहुलची. म्हणजे जिथं मालकी दाखवतो, पोजेशन म्हणजे एक प्रकारचा हक्क, अधिकार, मालकी, तेव्हा आर्टिकल लागणार नाही, कुठलंच लागणार नाही. एक्झाम्पल सांगतो. मला म्हणायचं आहे दिस इज अ बॅग. सर्वांना माहित आहे बॅग एक काउंटेबल आहे, सर्वांना माहित आहे बॅग एक काउंटेबल आहे. ओके, हे समजते सर मला की बॅग एक काउंटेबल आहे. मग बॅग जर काउंटेबल असेल तर 100% तिथं आर्टिकल लागणार. बट मी जर असं लिहिलं तर दिस इज माय बॅग. आता कुठे गेला तुमचा आर्टिकल, आता तुमचा आर्टिकल कुठे गेला की जो तुम्हाला माहित होता की काउंटेबल आहे, इथं पण बॅग काउंटेबल आहे, मग तरी सुद्धा का नाही लागला, बिकॉज ऑफ पोजेशन्स. माय, कोणाची बॅग, माझी बॅग, माझा हक्क आहे, माझा अधिकार आहे त्या बॅगवर. किती इझी आहे. मग या भाषामध्ये तुम्ही समजून घ्या की आर्टिकल केव्हा लागतो केव्हा नाही लागत. परत एकदा एक्सप्लेन करतो. कुठलाही अनकाउंटेबल नाऊन असेल आर्टिकल लावायचा नाही, द लागू शकतो, फक्त पर्टिक्युलर असेल तर. काउंटेबल असेल तर तुम्ही आर्टिकल ए, आर्टिकल एन, आर्टिकल द लावू शकता. फक्त एका कंडिशन मध्ये लागणार नाही, जेव्हा हे पोझिशन्स येतात. सो आय होप समजलं असेल की आपण इथंही नाऊन असून आर्टिकल लावला नाही, इथंही नाऊन असून आर्टिकल लावला नाही, पण इथं नाऊन आहे ज्याला संख्येमध्ये मोजता येते. मग सर आता कुठला आर्टिकल लावायचा, काउंटेबल तर आहे पण कुठला लावायचा. पहिले बघा, काही पर्टिक्युलर आहे का, पर्टिक्युलर नाही. कुठलाही तास, पर्टिक्युलर नाही दिलं की तोच तास ज्या तासाला इंडिया मॅच हारली, तो तास ज्या तासाला युद्ध झालं, तो तास ज्या तासाला काहीतरी झालं. नाही सर, असं काही दिलं नाही पर्टिक्युलर, कॉमन तास सांगितला फक्त. मग असं जर कॉमन तास सांगितला तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स असतात, आर्टिकल ए, आर्टिकल एन. एन केव्हा लावायचा, स्वरांसारखा उच्चार. ए केव्हा लावायचा, व्यंजनासारखा उच्चार, म्हणजे जेव्हा स्वरांसारखा उच्चार होत नाही. एचा उच्चार कसा होतो बघा, अवर. कसं बोलतो आपण, अवर, ज्याला आपण आर पण म्हणतो. जेव्हा आपला ऍक्सेंट चेंज करतो आपण आर. आपल्या इंडियामध्ये अमेरिकन, ब्रिटिश, लोकल इंडियन खूप सारे वेगवेगळे ऍक्सेंट चालतात. सो हा जो उच्चार करतो आपण अ, आ, ई, उ, उ, असं जर उच्चार होत असेल तर आर्टिकल ए लागत नाही. क्लिअर आहे. आर्टिकल द लागणार नाही कारण तो पर्टिक्युलर तास नाही. काय लागेल, आर्टिकल एन लागेल कारण याचा उच्चार अ सारखा होतो. किती इझी आहे सर. आर्टिकल एन तर इथं पण बरोबर आहे की याचा उच्चार अ सारखा होतो. बट याच्यामध्ये जर बघितलं तर राहुल केप्ट हिम वेटिंग. राहुलनं काय केलं, राहुलनंच त्याला बॉसला, याचा अर्थच निघत नाही ना. राहुलच्या बॉसने काय केलं, राहुलला थांबायला लावलं 1 तासापर्यंत, वाट बघायला लावली, असं पाहिजे होतं. सो ऑप्शन नंबर 3 विल बी अवर आन्सर. प्रश्न जरी मी एकच घेतला पण आर्टिकल डिटेलमध्ये मी समजून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा रूल्स पाठांतर करण्याची गरज नाही पडली पाहिजे. रूल्स तेवढेच आहेत, 3 फक्त, संपलं. बाकी पुढे चला. द स्माइल इज ब्लँक प्लेस युनिव्हर्सल साइन ऑफ प्लेजर अक्रॉस द वर्ल्ड. ओके, साइन एक चिन्ह आहे. किती चिन्ह आहे, चिन्ह काय आहे, नाऊन आहे. समजून घ्या, नाऊन असेल तर आर्टिकल लागतो, नाऊन नसेल तर आर्टिकल लागत नाही. या वाक्यात काय आहे, द स्माइल. स्माइल काय आहे सांगा मला, स्माइल काय आहे. स्माइल एक चिन्ह आहे. काय आहे तर चिन्ह आहे. समजलं, म्हणजे तो नाऊन आहे. नाऊन ओळखता आलं पाहिजे. ऑफ कशाचा, प्लेजर आनंदाचा. कशाचा प्लेजर आनंदाचा. अक्रॉस द वर्ल्ड, हा वर्ल्ड जग. जगासाठी आपण आर्टिकल 10 लावत असतो. द वर्ल्ड काय म्हणतो आपण, द वर्ल्ड. आणि त्यांनी लावून दाखवला पहिलेच द. कारण हे काय आहे, हे काय आहे, हे जग आहे. जग कोण आहे, नाऊन आहे. मग नामात जग एक असं आहे, एकमेवाने जग आपण जग म्हणतो, द युनिव्हर्सल. मग तुम्ही नसर इथं युनिव्हर्सल द गाणी लावला, फक्त स्पेशल युनिव्हर्सल असतं. आपण साईनसाठी बोलायचं, आपल्याला साईनसाठी, युनिव्हर्ससाठी नाही. युनिव्हर्स नाही, इथं युनिव्हर्सल आहे. इथं युनिव्हर्स आहे का फक्त,
मग तेव्हा द युनिव्हर्स म्हटलं असतं आपण. इथं काय दिलं, द युनिव्हर्सल. मग काय फरक आहे बरं द युनिव्हर्सल आणि द युनिव्हर्स मध्ये? हा ऍडजेक्टिव्ह आहे. हा कोण आहे? ऍडजेक्टिव्ह. कोणाला मॉडिफाय करतो? समोरच्या नामाला. ओके. आणि इथं जे साईन आहे ते कॉमन साईन आहे. मग इथं आपण जो आर्टिकल लावणार कॉमनच आहे. याचा उच्चार कसा होतो बघा. याचा उच्चार होतो यू. आता बघा यू जर होतो अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आ या अ, उच्चार होतो नाही. सर हा य आहे य, आणि य हा स्वरांमध्ये नाही, तो व्यंजनामध्ये येतो. मग हा जर व्यंजन असेल तर डोळे बंद करून इथं काय लावायचं? ए लावायचा, संपलं, बाकी काहीच नाही. नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. म्हणजे क्वेश्चन कुठलाही असू द्या, आर्टिकलचा जर प्रश्न आला तुमचे 2 मार्क फिक्स आहेत. ओके, पुढे चला. शी अडॉप्टेड ब्लँक प्लेस ऑर्फन अँड गेव हिम ब्लँक प्लेस सेफ होम. ओके, आता घर काय आहे? आपले नाऊन पहिले काय करा, नाऊन जे जे असतात ते अंडरलाईन करायचे. नाऊन सर तुम्ही ओळखला, आम्हाला कसं ओळखता येईल सांगतो. हा कोण आहे? हा एक अनाथ आहे. कोण आहे? अनाथ आहे. म्हणजे हा कोण आहे? नाऊन आहे. हे काय आहे? घर आहे. मग घर कोण आहे? नाऊन आहे. ओके, आता काही विद्यार्थी म्हणतात सर आय हॅव अ होम, माझ्याकडे एक घर आहे. आय हॅव अ सेफ होम. तरी सुद्धा काय लागेल? तुमच्या मनातला मी डाऊट अगोदर दूर करून देतो. हा डाऊट मला माहिती आहे तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे की सर जेव्हा तुम्ही घर, इथं घर आहे मोजू शकतो की माझ्याकडे एक घर आहे, एक घर, 2 घर, 3 घर, 4 घर मोजू शकतो. काउंटेबल नाऊन आहे. हा नाऊन आहे, काउंटेबल आहे, मोजू शकतो. आणि याचा उच्चार सुद्धा कसा होता? हो 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 सारखा उच्चार होतो, म्हणजे व्यंजन आहे आणि व्यंजनासारखा उच्चार होतो म्हणून आम्ही हे लावू शकलो. बट मला सांगा इथं द का नाही लावला? कारण घर नाही आहे सर, सेफ घर आहे असं सांगायचं आम्हाला. मग तसं तर ते पहिले युनिव्हर्सल मध्ये पण आपण बोलायला पाहिजे होतं, फक्त साईन नाही, युनिव्हर्सल साईन आहे. तसं नसते. हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला वाटत असेल की इथं एक नाऊन आहे आणि त्या नामाला जर एका ऍडजेक्टिव्हने क्वालिफाय केलं तर इथं आर्टिकल द लागत असते, देन यू आर रॉंग. असं नसते. मी परत एकदा सांगतो, मी जर असं लिहिलं की आय एम अ बॉय, तुम्हाला मगाशी सांगितलं होतं आय एम अ बॉय, आणि जर मला असं लिहायचं असेल की आय एम अ क्लेवर बॉय, तरी सुद्धा इथं आर्टिकल काय लागणार? एस लागणार, द नाही. तुमच्या मनात असं की नाही सर अगोदर फक्त मुलगा होता, आता या मुलाला क्लेवर मुलगा सांगितला, मग आता द का नाही लागत? तसं नसते लागत. द तेव्हा लागतो जेव्हा या मुलाबद्दल समोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. द तेव्हा लागतो जेव्हा घराबद्दल समोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, एका वाक्यामध्ये पूर्ण. द तेव्हा लागतो. समजलं? मग द फक्त याच्यासाठी लागतो का? नाही. हे डोक्यातून काढून टाका अगोदर, की वाटत असेल की सर फक्त ऍडजेक्टिव्ह घेतला आणि द लावायचा. नाही. हा, तरी द लावायचा तुम्हाला इथंच. मग तुम्ही कसा लावू शकता सांगतो. मग इथं लागणार आय हॅव द सेफेस्ट. काय म्हणणार आपण? आय हॅव द सेफेस्ट होम. हा, आता तुम्ही काय केलं माहितीये का? त्याला या थर्ड फॉर्म मध्ये मांडलं. थर्ड फॉर्म मध्ये एसटी वाले फॉर्म हे लिहून घ्या सर्वांनी. ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म म्हणतो आपण याला. याला काय म्हटलं जाते माहितीये का? ऍडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म म्हणजे सेफेस्ट, क्लेवरेस्ट, बिगेस्ट, स्मॉलेस्ट, टॉलेस्ट, मोस्ट. समजलं? यांना काय म्हटलं जाते? ऍडजेक्टिव्हचा थर्ड फॉर्म. कारण याच्यामध्ये एसटी लागलेला असतो. तेव्हा कुठे आपण इथं काय करतो? आर्टिकल द लावतो. फक्त असं म्हणणार का आय हॅव अ सेफर होम? येस, एस लागेल. आय हॅव अ सेफ होम? येस, सेफ असो सेफर असो द लागणार नाही. सेफेस्ट असेल तर द लागेल, किंवा या घराबद्दल समोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली. आय हॅव द होम विच यू गिव्ह मी ऑन माय बर्थडे. हो, माझ्याकडे घर आहे जे तुम्ही मला माझ्या बर्थडेला दिलं ते घर माझ्याकडे आहे. हा, तिथे द लागेल. कारण त्या घराबद्दल समोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे खूप मोठी, तिथे द लागेल. ओके, चला पुढे. समजलं सर आम्हाला की शी अडॉप्टेड, तिने अडॉप्ट केला. कोणाला? एका अनाथाला. त्या अनाथाबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे की सर तो अनाथ, तो एका ऍक्टरने सोडून दिला. हा, आता हा अनाथ नाही राहिला, म्हणजे एक प्रकारे कॉमन नाही राहिला, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुढे दिलेली आहे. तो कुठला अनाथ आहे? तर फक्त अनाथ बद्दल इथे थोडीशी इन्फॉर्मेशन आहे ऍडजेक्टिव्हच्या पहिल्या फॉर्म मध्ये आणि दुसऱ्या फॉर्म मध्ये. तर द लावणार का तुम्ही? नाही लावणार. ओके, सो इथं काय म्हणणार? येस, मोजू शकतो. 1 अनाथ, 2 अनाथ, 3 अनाथ. ऑर्फन, अ येतो. अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आ या अ येतो.
ऑ जर आला असेल तर तुम्ही इथं आर्टिकल अँड वापरू शकता. क्लिअर आहे. सो शी अडॉप्टेड अन ऑर्फन. तिने असा कुठलाही कॉमन ऑर्फन एक अनाथ अडॉप्ट केला, दत्तक घेतला. पुढे अँड गेव हिम, आणि त्याला दिलं. काय दिलं? एक सेफ होम दिलं. सेफेस्ट नाही दिलं, सेफ होम. नॉर्मली सेफ म्हणतो ना आपण. सेफ असेल, सेफर असेल तर एस लागेल. काय होम इथं काय लागेल? ए का लागला सर? कारण हिचा उच्चार स होता. सेफ. स हा व्यंजन आहे म्हणून ए, आणि इथं ओवेल आहे म्हणजे स्वर आहे म्हणून ॲन. संपलं. द कुठे लागणार नाही. द लागतं फक्त आणि फक्त पर्टिक्युलर साठी. ते सुद्धा मी एक्झाम्पल घेणार आहे. पुढे चला. नेक्स्ट जर बघितलं तर बघा, नवी मुंबई महानगरपालिका 2025 बाय TCS पॅटर्न. शी वॉन्टेड टू बिकम ब्लँक प्लेस डॉक्टर. तिला डॉक्टर बनायचं आहे. मग काय डॉक्टर बनायचं काय याच्यामध्ये? कोणाला डॉक्टर बनायचं असते, कोणाला इंजिनियर बनायचं असते, कोणाला कलेक्टर बनायचं असते, कोणाला मग आता तुम्ही म्हणा सर मला कलेक्टर बनायचं आहे तर मग कलेक्टर मोठा असतो तर मग द लावतो ना, तर कलेक्टर मला खूप मोठं वाटते. तसं नसते. ते पद कुठला आहे त्यानुसार तो आर्टिकल नका डिसाईड करू. ओके. सो ते तुम्हाला जे काही बनायचं बना. कॉमनली सर्वच बनतात ना. कलेक्टर बनणारा काय एकच असतो का? ज्याने अभ्यास केला, जो प्रॉपर लेवलला UPSCचा अभ्यास केला तो कलेक्टर बनेल. हा पण असा वेगळाच काही कलेक्टर दाखवलेला आहे की ज्याने कधी लाईफमध्ये अभ्यास नाही केला तरी तो कलेक्टर बनला. म्हणजे या कलेक्टर बद्दल काहीतरी विशेष इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता द लावा. अदरवाईज कलेक्टरच्या अगोदर काय म्हणणार? म्हणजे IAS असेल तर, कलेक्टर असेल तर तुम्ही ए किंवा एन लावणार. समजलं? द नाही लागणार इथं. आता मी तर म्हणणार शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर. डॉक्टरच बनायचंय ना. खूप सारे बनतात डॉक्टर. याच्यात स्पेशल काय? याच्यात पर्टिक्युलर काय? काहीच नाही पर्टिक्युलर. ओके. तो एकटा थोडी ना डॉक्टर आहे, किंवा त्या डॉक्टर बद्दल थोडी ना एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पुढे दिलेली आहे. वेन शी ग्रीव अप. हा, जेव्हा ती मोठी झाली. हा, ती मोठी झाली ना. डॉक्टर बद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे का? की कुठला डॉक्टर, कशा पद्धतीचा डॉक्टर, असं काही वेगळी इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला? नाही दिली. म्हणजे हा कॉमन डॉक्टर आहे. सो डॉक्टरचा उच्चार कसा होतो? ड. ड म्हणजेच काय? व्यंजन. म्हणजे इथं काय येणार? ए. सो शी वॉन्टेड टू बिकम अ डॉक्टर वेन शी ग्रीव अप. ओके. सो आन्सर विल बी फर्स्ट. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन, समाज कल्याण 2025 बाय TCS पॅटर्न. शी सॉ ईगल सोअरिंग इन द स्काय. तिनं आकाशामध्ये एक ईगल उडताना बघितला. मग आता आपण काय मग पाण्यात पोहताना बघणार का? कॉमनच आहे. प्रत्येक जण आकाशातच बघते. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे? एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही आहे. जर या गरुड बद्दल, सॉरी ईगल बद्दल आपण काय म्हटलं असतं? तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते. सर एक्स्ट्रा तर दिली ना समोर. तशी नाही. ते एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अशी की त्याला स्पेशल बनवते, त्याला पर्टिक्युलर बनवते, बाकीपेक्षा वेगळं बनवते. मग इथं वेगळं बनवलं का? सोअरिंग म्हणजेच काय? सोअरिंग म्हणजे एक उंच भरारी घेणे असं म्हणतो आपण. कुठे? आकाशामध्ये. मग बाकीचे ईगल नाही घेत का? बाकीचे पक्षी नाही घेत का? सर घेतात. मग याच्यात काय विशेष आहे? काहीच नाही. मग कशाला द लावता? म्हणजे तिथं जर वेगळं दिलं असतं असं काहीतरी, तिची ऍक्टिव्हिटी की जी नाही आहे त्याच्यात सुद्धा करतच नाही. डॉक्टरचं काम ट्रीटमेंट करणे, ट्रीटमेंट करत आहे. ईगलचं काम उडणं आहे हवेमध्ये, हवेत उडत आहे स्कायमध्ये. काही स्पेशल आहे? काहीच नाही आहे. सो आर्टिकल द ने लावायचा. मग याचा उच्चार कसा होतो? ईगल. ई जर आला असेल तर हा स्वर आहे. स्वराच्या अगोदर काय लावतो? शी सॉ अॅन ईगल. आणि ईगलला तुम्ही काउंट करू शकता. 1 आहे, 2 आहे, 3 आहे. आणि जेव्हा ज्याला काउंट करता येते तिथंच आर्टिकल ए आणि एन लागतो, बाकी ठिकाणी लागत नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. मला तुम्हाला तेच सांगायचं आहे, आपली बेसिक टू ॲडव्हान्स वन ऑफ द बेस्ट बॅच आहे. तुम्हाला वाटते की सर मी इंग्लिशमध्ये 0 आहे, किंवा तुम्हाला वाटते सर मी इंग्लिशमध्ये मास्टर आहे, पण पैकीच्या पैकी स्कोर येत नाही. काय करू? बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स, बाकी काहीच नका करू. अगदी 0 पासून ॲडव्हान्सपर्यंत आहे. सो मला जर बोलायचं असलं की आय वॉन्ट ब्लँक प्लेस बुक, मला एक पुस्तक हवं आहे. आता काय हवं आहे? काय सांगा ना, काय हवं आहे? पुस्तक. मग पुस्तक कोण आहे? नाऊन आहे. मग एक गोष्ट सर क्लिअर झाली. इथं एक गोष्ट 100% क्लिअर झाली की मला काय हवं आहे? मला पुस्तक हवं आहे. मग पुस्तक कोण आहे? पुस्तक नाऊन आहे. कसं नाऊन आहे? काउंटेबल आहे. 1 पुस्तक, 2 पुस्तक, 3 पुस्तक. मग इथं आर्टिकल ए किंवा इथं आर्टिकल एन लावू शकतो, द पण लावू शकतो. पण द लावण्याचे काही रूल्स आहेत तुम्हाला सांगितले मी. बघा आता काय म्हणणार. आय वॉन्ट बुक. कसं पुस्तक? सर पुस्तकाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही. मग डोळे बंद करून काय करायचं? ए किंवा एन लावायचा. बुक. ब कोण आहे? व्यंजन आहे. मग इथं काय लागेल? ए. व्यंजन म्हणजेच अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ अम आ या ऑ सोडून जेवढी उरलेले आहेत, क ख ग घ छ छ जे काही आहेत, हे जेवढी उरलेले आहेत ज्ञपर्यंत, हे सर्व व्यंजन आहेत.
मग असं लक्षात ठेवा, स्वर आले तर एन, स्वर सारखा उच्चार नाही झाला तरी ए. क्लिअर आहे? ए अ बुक. पण इथं जे पुस्तक वापरलेलं आहे या पुस्तकाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन समोर दिलेली आहे, कारण मी कुठल्याही पुस्तकाबद्दल नाही बोलत आहे. बघा तुम्ही आता द केव्हा लागतो, की अ बुक म्हणू मी इथं, की द बुक म्हणू, की द बुक म्हणू? आन्सर आहे द बुक. अ बुक नाही आता इथं. असं का बरं? कारण मी कुठल्याही पुस्तकाबद्दल बोलत नाही. मी त्या पुस्तकाबद्दल बोलत आहे जे पुस्तक मला हवं आहे. समजलं? म्हणजे पुस्तकाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली समोरच्या वाक्यामध्ये, की द बुक काय म्हणणार तुम्ही इथं? द बुक विच आय वॉन्ट. ते पुस्तक, सगळे पुस्तक नाही, मला कुठल्या पुस्तकाबद्दल काही घेणं देणं नाही. ते पुस्तक जे मला हवं आहे, ते पुस्तक जे मला हवं आहे, आय वॉन्ट इज नॉट अवेलेबल. ते अवेलेबल नाही. कुठलं पुस्तक? ते पुस्तक जे मला हवं आहे ते अवेलेबल नाही. मी कुठल्याही पुस्तकाबद्दल बोलत आहे का? मी कॉमन कुठल्याही पुस्तकाबद्दल बोलत आहे का? नाही. ते पुस्तक जे मला हवं आहे ते अवेलेबल नाही. सो 100% समजलं असेल द का आला, कारण हा जो नाऊन आहे याला खूप एक्सप्लेन केलेला आहे की कुठलं पुस्तक, कुठलंही नाही, ते मला हवं आहे तेच पुस्तक. ओके, सो द आर्टिकल. पुढे चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे जेसिका प्लेज. आणि एक लिहून घ्या, कुठलंही इन्स्ट्रुमेंट असेल, वाद्य असेल, लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. प्रत्येक वाद्याच्या अगोदर आर्टिकल दस लागतो. मग विचारू नका की का लागतो, ते फिक्स आहे. जेवढे न्यूजपेपर असतील, होली बुक्स असतील, मॅगझिन्स असतील, ओशन्स असतील, सीज असतील, नद्या असतील, युनिक थिंग्स असतील, ओके, सर्वांच्या अगोदर आर्टिकल दस लावायचा, बाकी काहीच नाही. पुढे चला आता. सो जेसिका प्लेज द, काहीच बघायचं नाही. व्हायलिन एक वाद्य आहे आणि कुठल्याही वाद्याच्या अगोदर फक्त आणि फक्त आर्टिकल द लागत असतो, बाकी काही लागत नसते. पुढचा क्वेश्चन, कल्याण डोंबिवली 2025 बाय टीसीएस पॅटर्न. प्रत्येक प्रश्न 25चा आहे, म्हणून तुम्हालाही मजा येणार की यस एवढे लेटेस्ट प्रश्न आणि मी सेकंदात उत्तर देऊ शकतो. कॉन्फिडन्स त्या लेवलला असेल तुमचं. फक्त माझी एवढीच रिक्वेस्ट असेल, तुम्हाला वाटते की सर याच्यापेक्षा इझिएस्ट वेने आम्ही कुठे शिकलो नाही, देन तुमच्या फ्रेंड्ससोबत हे लिंक शेअर करायला विसरू नका, की जे इंग्लिशमध्ये म्हणतात की नाही एवढे रूल्स, एवढे नियम आम्ही लक्षात ठेवले आणि वेळेवर जातो, काही आठवतात काही आठवत नाहीत. आठवण्याचा प्रयत्न जरी केला अप्लायच होत नाहीत, अप्लाय जरी केला बरोबरच येत नाही. सो असे खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फेस केले असतील. बट मी तरी इंग्लिशमध्ये तुमची गॅरंटी त्या लेवलला देतो की हा इश्यू तुमचा राहणार नाही. बस तुम्ही एवढंच काम करा, जो इंग्लिशला समजतो की इंग्लिश प्रॉब्लेम आहे तिथपर्यंत फक्त लिंक जाऊ द्या. पण जो प्रॉब्लेम नाही समजत, पण ज्याचा स्कोर येत नाही कधी इंग्लिशमुळे, तिथपर्यंत नक्कीच लिंक शेअर करा. ओके, चला ठीक आहे, बघू आपण आता. गिव्ह हिम ब्लँक प्लेस गिफ्ट. आता फक्त गिफ्ट असतं तर मला म्हणायचं आहे की आय वॉन्ट अ गिफ्ट. तुम्ही म्हणा नाही ना सर ते गिफ्ट आहे म्हणून द लावा ना. तसं नसते. काय आहे हे? काय आहे? गिफ्ट आहे म्हणजे नाऊन आहे. हा नाऊन आहे. मग हा जर नाऊन असेल तर मग गिफ्ट कॉमन आहे की पर्टिक्युलर आहे? कॉमनच आहे ना. या गिफ्ट बद्दल समोर आयडिया दिलेली आहे का? नाही दिली. समोर बोलला काय गिफ्ट बद्दल? काहीच बोललो नाही आपण. मग काय म्हणणार आपण की आय वॉन्ट अ गिफ्ट. म्हणजे द्या ना, कुठलीही द्या. मी थोडी म्हटलं तुम्हाला की मला असं गिफ्ट द्या की ज्याच्यामध्ये एवढ्या रुपयाचं असेल, मला असं गिफ्ट द्या की असं असं असेल, असं काही एक्स्ट्रा बोललो त्या गिफ्ट बद्दल मी? द्या कुठलंही. कुठलंही म्हणजेच काय? ए आय वॉन्ट अ गिफ्ट फ्रॉम यू. मला तुमच्याकडून गिफ्ट हवं आहे, काही द्या, तुमच्या मनानं काही पण द्या. आय वॉन्ट अ गिफ्ट फ्रॉम यू. मग काय? कुठलंही द्या म्हणजे. बट जर का या गिफ्ट बद्दल समोर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर आता इथं ते गिफ्ट कॉमन राहत नाही, ते एक पर्टिक्युलर तयार होत असते. कसं बघूया. सो गिव्ह हिम ब्लँक प्लेस गिफ्ट. एवढं जर वाक्य समोर नाही, हे वाक्य जर समोर नाही तर याचं उत्तर काय आहे? ए आहे. कारण गिफ्ट ग हा व्यंजन आहे. क्लिअर? पुढे चला. सो गिव्ह हिम अ गिफ्ट. ओके, पण समोर वाक्य पण आहे, गिव्ह हिम अ गिफ्ट विच यू ब्रॉट फ्रॉम लंडन. येस, आता ते गिफ्ट, त्या गिफ्ट बद्दल कुठलं गिफ्ट द्या म्हटलं का मी? जा दुकानामध्ये आणा गिफ्ट आणि देऊन द्या त्याला. नाही, मी त्या गिफ्ट बद्दल बोलत आहे की जे तुम्ही लंडनला जाऊन आणलं. म्हणजे तुम्ही त्या गिफ्टला पर्टिक्युलर बनवलं, कॉमन पासून दूर केलं. समजलं? असं असते. पुढे एक्झाम्पल असते पूर्ण. म्हणजे इथं काय लागेल आता इथं लागेल द आर्टिकल. मला आणखी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, लेक्चर झाल्याबरोबर, आता लाईव्ह मध्ये नाही म्हणत आहे मी,
लाईव्ह मध्ये नाही, लाईव्ह मध्ये तुम्ही उत्तर देतच आहात, पण हे लेक्चर झाल्यानंतर परत एकदा या लेक्चरवरती या आणि तुम्हाला काय वाटतं हे लेक्चर किती तुम्हाला समजलं हे मला फक्त तुमच्या कमेंटच्या माध्यमातून समजू द्या. कारण ते असते माझं कॉन्फिडन्स नेक्स्ट लेक्चरसाठी की तुम्हाला आणखी कसं शिकवा. कारण माझा एकच उद्देश आहे, जे तुम्ही कठीण समजता ते तुमच्यासाठी आणखी सोपं कसं करावं. ओके, चला आता येऊया याच्यावरती. समजते तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये आणि कधी तुमचा प्रश्न चुकणार नाही आर्टिकलवरचा. सो नवी मुंबई महानगरपालिका 2025 बाय TCS पॅटर्न. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर प्रश्न आहे वी वॉच, म्हणजे आम्ही मूवी बघितली. जर प्रश्न असा असता वी वॉच ब्लँक प्लेस मूवी, आम्ही मूवी बघितली. मग तुम्ही म्हणा सर मग आम्ही काय नाटकं बघतो? आम्ही पण कधी कधी मूवी बघतो, लोक पण बघतात मूवी. याच्यात विशेष काय? काहीच विशेष नाही. म्हणून इथं काय लागणार? आर्टिकल ए लागणार, कारण उच्चाराचा म सारखा आहे. क्लिअर आहे? सो वी वॉच अ मूवी, आम्ही एक मूवी बघितली, तुम्ही पण बघता, प्रत्येक जण बघते, काही विशेष नाही. बट त्या मूवीबद्दल जर समोर काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल तर तिथं द लावायचा. कसं सांगतो? वी वॉच अ मूवी दॅट ओन अन ऑस्कर. यस, आता हे कॉमन नाही राहिलं. हे मूवी झाली आता पर्टिक्युलर. आम्ही ती मूवी बघितली ज्या मूवीने काय केलेलं, काय जिंकलेलं आहे? ऑस्कर जिंकलेला आहे. किती इझी आहे. आणि आपण कठीण बनवतो फक्त आणि फक्त पुस्तकातून आणि इकडून तिकडून अभ्यास करून. एवढंच करतो आपण. सो अँसर समजलं असेल, इथं येणार अँसर द मूवी. क्लिअर आहे? चला पुढे. अँसर विल बी 4th. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे माय सिस्टर इज लर्निंग टू प्ले. कुठलंही वाद्य, मी मगाशी सांगितलं वाद्य कुठलंही येऊ द्या, इन्स्ट्रुमेंट कुठलंही येऊ द्या, आर्टिकल डोळे बंद करून काय लावायचा? द लावायचा. काहीच बघायचं नाही. द तबला, द सितार, द गिटार, द लावायचा, काहीच करायचं नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आपण, क्वेश्चन नंबर 11. वी एक्सपेक्टेड कॉम्पिटिशन्स. आता मला सांगा कॉम्पिटिशन मोजता येते का? नाही मोजता येत. आणि तसाही तो अनेक आहे. एक सांगतो अगोदर, हे नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. अनेक वचन असेल, अनेक वचन किंवा अनकाउंटेबल असेल, या दोन्हीही केसमध्ये आर्टिकल ए आणि आर्टिकल एन लागत नाही. जगातलं कुठले वाक्य घ्या, नाही लागत. तरी लागला असं अर्थात मग तो आर्टिकल नसतो, ती एक फ्रेज असते, फ्रेज. ओके, चला बघू आपण आता. हे दोन्हीच्या अगोदर काय लावू शकतो? नो आर्टिकल. जर कॉमन असतील तर कुठलाही नाऊन, मी सोप्या भाषेत सांगत आहे, कुठलाही नाऊन अनेक वचन असेल तर अँसर काय असते? नो आर्टिकल. त्याच्या अगोदर नो आर्टिकल. पण अनेक वचन आहे बघा, कुठलाही नाऊन अनेक वचन असू द्या, अनकाउंटेबल असू द्या, ज्याला संख्येमध्ये मोजता येत नाही किंवा ज्याला संख्येमध्ये तर मोजता येते पण ते एक नाही, अशा कंडिशनमध्ये नो आर्टिकल उत्तर असते. बट 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 हे केव्हा? कॉमन असेल तर. काय असेल तर? कॉमन. कोण? हे अनेक वचन कॉमन आहे, हे अनकाउंटेबल कॉमन आहे, त्यावेळेस नो आर्टिकल. बट ह्याच गोष्टी जर पर्टिक्युलर तयार झाल्या तर काय म्हणायचं मला? पर्टिक्युलर म्हणजे कसं बरं? पर्टिक्युलर सांगितलं मी आताच तुम्हाला. पर्टिक्युलर, पर्टिक्युलरचा अर्थ होतो कुठली कॉम्पिटिशन नाही, ती कॉम्पिटिशन जी आपल्या प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी काय केलेली आहे, जे तुमच्यासाठी अरेंज केलेली आहे, ती कॉम्पिटिशन. मग आता तुम्ही मला सांगा, आता इथं या कॉम्पिटिशनमध्ये, या कॉम्पिटिशनला काय बनवलं तुम्ही? स्पेशल. म्हणून अनेक वचन असू द्या किंवा अनकाउंटेबल असू द्या, जर कॉमन असतील नो आर्टिकल, अनेक वचन असू द्या किंवा अनकाउंटेबल असू द्या, पर्टिक्युलर असतील तर द आर्टिकल. हा, ए यांचा प्रश्नच नाही इथं, यांना ए आणि एन लागतच नाही. हा, द केव्हा लागतो ते सांगत होतो मी. आता इथं कॉम्पिटिशन दिली, कॉम्पिटिशन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही दिली. आहे का एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन? हे फॅमिलीची आहे, कॉम्पिटिशनची नाही. मग अशा कंडिशनमध्ये ते कॉमन आहे, म्हणजे इथं काय लागणार? नो आर्टिकल. का बरं? कारण ते अनेक वचन आहे ना. मग अनेक वचन जर असेल तर इथं जे उत्तर असेल कुठलं असेल? नो आर्टिकल. ओके, समजलं? पुढे चला. क्वेश्चन नेक्स्ट. समाज कल्याण 2025 क्वेश्चन आहे. ही रोट ब्लँक प्लेस एक्सटेन्सिव्ह रिपोर्ट. तिने काय तयार केली? एक रिपोर्ट तयार केली. एक. हा, रिपोर्टला काउंटेबल अनकाउंटेबल कशामध्ये नेणार? डिपेंड करते. अनकाउंटेबल मध्ये पण जाते, काउंटेबल मध्ये पण जाते. सर मी आतापर्यंत 5 रिपोर्ट तयार केल्या. हा, मग तेव्हा तो काउंटेबल आहे, तेव्हा तो काउंटेबल आहे. पण हा, रिपोर्ट बनवणे खूपच सोपं असते. हा, इथं अनकाउंटेबल जाणार किंवा खूपच कठीण असते, फक्त रिपोर्ट. आता इथं बघा, इथं ॲक्युरेट डेटा याच्या अगोदर आपण डेटा डायरेक्ट मोजता येत नाही. डेटा मोजण्यासाठी डेटाचं युनिट असते. आता तोच डेटा जर इंटरनेटच्या माध्यमातून यूज केला तर त्याला आपण MB, KB, GB मध्ये वापरतो. तोच डेटा कुठे फाईलमध्ये यूज करतो तर 1 फाईल 2 फाईल
3 फाईल म्हणजे डेटा डायरेक्ट मोजता येते का? माझ्याकडे 10 डेटा आहे, नाही मोजता येत. तर डेटाला युनिटमध्ये मोजावा लागेल, म्हणजे हा अनकाउंटेबल आहे. आणि तो जर अनकाउंटेबल असेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर नो आर्टिकल कॉमन असेल तर, एक तर द आर्टिकल पर्टिक्युलर असेल तर, कारण तो अनकाउंटेबल आहे. मग हा जर अनकाउंटेबल आहे आणि त्याच्याबद्दल काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण नाही, डेटा फॉर द बोर्ड मीटिंग नो नाही आहे, मग आता काय करणार आपण? सो आता आपण काय करणार, नो आर्टिकल कुठे दिसते आपल्याला? इथं दिसते नो आर्टिकल. मग तिथं जर नो आर्टिकल दिसते तर इथं आन्सर आहे नो आर्टिकल, आणि इथं उत्तर काय येणार मग? एन, कारण एक रिपोर्ट आहे. मग याचा उच्चार कसा होतो? एक्सटेन्सिव्ह ए, अ आ इ ई उ उ ए आई ओ औ अम आ ॲ ऑ उच्चार होतोय. मग ए उच्चार होत असेल तर इथं काय लावतो आपण? एन. प्रश्न तुम्ही फक्त तुमच्या विचारांना कठीण बनवता, बाकी खूप सोपं आहे. बघा आता टीईटी 2025 इंग्लिश पेपर नंबर 2 शिक्षक भरती लेटेस्ट प्रश्न आहे. प्रत्येक एक्झामचा लेटेस्ट प्रश्न घेऊन आलो यासाठी की तुम्हाला आता आर्टिकल मध्ये कधीच प्रॉब्लेम होणार नाही. आय प्रॉमिस यू. ओके, तुम्हाला तरी वाटते की सर मला इश्यू होत आहे, आपल्या याच्या अगोदरचं बेसिक लेक्चर बघा, जे पूर्ण आर्टिकल 1 तासाचं लेक्चर घेतलं मी. त्यात की प्रश्न सोडून नाही घेतले, फक्त कन्सेप्ट तुमचे क्लिअर करून दिले, आणखी डिटेलमध्ये ज्यांना 0 पासून शिकायचं आहे. ओके, चला ठीक आहे. कसं बघायचं मी एंडिंगला सांगतो. कुठल्याही बघा एसटी लागला म्हणजे समजून जायचं डोळे बंद करून इथं आपल्याला द लावायचा. मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, द वर्स्ट द बेस्ट काहीच करायचं नाही. समजलं? एसटी लागला उत्तर काय असते आपलं? द द वालं उत्तर असते, बस, बाकी काहीच नाही. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला, राज्यसेवा 2025 बाय एमपीएससी पॅटर्न बघूया आपण आता काय करू शकतो. हा, गोल्ड मोजू शकता का बघा बरं. गोल्ड कुठला नाऊन आहे बघा अगोदर. याच्यात नाऊन कोण कोण आहे? कोण कोण आहेत? मेटल, मेटल नाऊन आहे. मग नामासाठी इथं काय लागला? ए. हे काय आहे मला सांगा? हे काय आहे? मेटल आहे. एक मेटल आहे, एक मौल्यवान असा धातू आहे. त्या मेटलसाठी हा आर्टिकल लागला. मग हे काय आहे? हे काय आहे? गोल्ड आहे. म्हणजे गोल्ड कोण आहे? नाऊन आहे. कसा नाऊन आहे? अनकाउंटेबल वाला. कसा आहे? अनकाउंटेबल. सर अनकाउंटेबल कसा बरं? अनकाउंटेबल का बरं? कारण सोन्याला डायरेक्ट मोजता येत नाही. माझ्याकडे 100 सोनं आहे, तुमच्याकडे किती सोनं आहे सांगा? माझ्याकडे 1000 सोनं आहे, नाही मोजता येत. सोन्याला जर मोजायचं असेल तर ग्राम, किलोग्राम, युनिटमध्ये मोजावं लागेल किंवा कॅरेटमध्ये मोजावं लागेल. तुम्ही डायरेक्ट नाही मोजू शकत ना. तू डायरेक्ट मोजू शकता माझ्याकडे 100 सोनं आहे. मग ज्या गोष्टीला डायरेक्ट मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल म्हणतात. आणि जे अनकाउंटेबल असते त्याला आर्टिकल ए लागत नाही, त्याला आर्टिकल एन लागत नाही, आणि त्याला आर्टिकल द सुद्धा लागत नाही जर ते कॉमन असेल तर. कॉमन म्हणजे कुठलंही सोनं घ्या, हे कुठलंही सोनं आहे म्हणजे इथं नो आर्टिकल लागेल. हे कुठले कॉमन आहे ना, हे अनकाउंटेबल जर कॉमन आहे, अनकाउंटेबल जर कॉमन आहे तर इथं द आर्टिकल सुद्धा लागणार नाही. कारण मी संपूर्ण सोन्याबद्दल बोलत आहे, ऑल सोन्याबद्दल बोलत आहे, की सोनं कुठलंही घ्या ते मौल्यवान धातू आहे असं मला बोलायचं होतं. पण मला असं बोलायचं असतं तर तुम्ही म्हणा सर तुम्ही या सोन्याला द लावू शकता का? अनकाउंटेबलला द लावू शकता का? हो, वाक्य चेंज करावं लागेल मला. कसं? ते सोनं जे मला माझ्या घरा मागे सापडलं ते मी कालच विकलं. येस, आता इथं द लागेल. द गोल्ड विच आय गॉट बिहाइंड माय होम आय सोल्ड येस्टरडे. ओके, ते होम सॉरी ते गोल्ड जे मला माझ्या घरामागे सापडलं. आय एम नॉट टॉकिंग अबाउट ऑल गोल्ड. ऑल म्हणजे कॉमन. बघा तुम्ही म्हणा सर मला कॉमन आणि पर्टिक्युलर समजत नाही, आणखी सोपं करून सांगा. आणखी सोपं करून सांगतो. सर्व जे सर्व असते ना ते कॉमन असते, आणि त्या सर्वांमधून जो तुम्ही वेगळा भाग बोलता ना तो पर्टिक्युलर असतो. इथं सर्व सोनं आहे की सर्व सोनं कसं असते? मौल्यवान असते. यस, एक धातू आहे, तो सर्व सोन्याबद्दल बोलत आहे म्हणजे कॉमन आहे. पण मी त्या सोन्याबद्दल बोलत आहे जे माझ्या घरातून कोणीतरी चोरून नेलं. आता हे पर्टिक्युलर झालं, मग इथं द लागतो तेव्हा. क्लिअर आहे? चला ठीक आहे, नो आर्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. DMER 2025 बाय TCS पॅटर्न. दे वॉच प्ले. आता प्ले म्हणजे नाटक. त्यांनी एक नाटक बघितलं. मी रोज 4 नाटकं बघतो किंवा गेम बघा. नाटक म्हणा, खेळ म्हणा, खेळ 1 खेळ 2 खेळ 3 खेळ, खेळ म्हणा. फक्त नाटक आणि खेळ असतं तर काय लावलं असतं? ए लावलं असतं आपण की आय वॉच अ प्ले. मी एक गेम बघितला. आय वॉच अ प्ले. प्ले म्हणजे गेम, एक खेळ मोजता येतो संख्यामध्ये. पण कुठला खेळ? जो त्याने मला रिकमेंडेड केला होता मागच्या महिन्यात. म्हणजे आय एम नॉट टॉकिंग अबाउट एनी प्ले, आय एम टॉकिंग अबाउट अ पर्टिक्युलर प्ले. कोणता गेम? जो त्याने मला सांगितलं होतं हा गेम खेळ, हा गेम बघ, खूप भारी आहे गेम. म्हणजे आपण इथं पर्टिक्युलर गेम बद्दल बोलत आहे. त्या गेम बद्दल समोर इन्फॉर्मेशन दिली की जो त्याने मला रिकमेंड केला, त्यानं सांगितलं की जाऊन बघ तो वाला प्ले.
म्हणजे इथं काय लागेल द लागेल. अदरवाईज काय लागला असता ए लागला असता. समोरचं काही नसतं तर काय लागला असता ए लागला असता. चला आन्सर काय असेल तर पुढे चला. पुढचा प्रश्न DMER 2025 बाय TCS पॅटर्न काय म्हणू शकतो. ड्यू टू द स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट द इंजिनियर रिक्वेस्टेड. कशाची रिक्वेस्ट केली त्यांनी. रॉड. हा रॉड नाऊन आहे आणि रॉड बद्दल हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. हे ऍडजेक्टिव्ह आहे सर्व. त्या रॉड बद्दल इन्फॉर्मेशन देत आहेत. रॉड कशाचा होता. लोखंडाचा होता. कसा होता 40 फीट लॉंग होता. म्हणजे हे त्या रॉड बद्दल इन्फॉर्मेशन आहे. सर रॉडला मोजू शकतो. हो मोजू शकतो. माझ्याकडे 4 रॉड आहेत. 4 रॉड त्यांनी माझ्याकडे 4 रॉड होते. 2 रॉड कोणीतरी चोरून नेले. येस सर काउंटेबल आहे. त्या रॉडला मोजता येते काउंटेबल आहे. आणि तो रॉड जर काउंटेबल असेल तर तुम्हाला याचा उच्चार बघावा लागेल. 44 4 आहे म्हणजे व्यंजन. इथं काय लागेल अ 40 फीट लॉंग आयरन रोड. चला संपला आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन TET 2025 इंग्लिश पेपर नंबर 2 बघा. वन ऑफ द मोस्ट ST लागला म्हणजे डोळे बंद करून इथं द लावून टाकायचा. बाकी काही बघायचं नाही. मग द जर बघितलं द इथं आहे इथं आहे मग हे दोन तसे कटतील. पुढे जर गेलं तर अनहेल्दी अ म्हणजे हा स्वर आहे. स्वरासारखा उच्चार जेव्हा होतो तेव्हा आपण ॲन लावतो. संपलं. AEIOU डोक्यात ठेवू नका. उच्चार ठेवा. आय होप आजचं सेशन तुम्ही नक्कीच एन्जॉय केलं असेल. नॉट ओनली एन्जॉय बट तुम्ही या लेक्चर पासून खूप सारे तुम्हाला क्वालिटी मिळाली असेल. आणि फक्त क्वालिटी नाही तर तुमचा एक्स्ट्रा अभ्यासही झाला असेल. जो अभ्यास करण्यासाठी आपण किती तास देतो तो अगदी कमी वेळेमध्ये आणि 1 तासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजलं असेल. विदाऊट एनी लेंदी थेअरी जी असते पुस्तकातून करतो आपण. ओके विथ प्रॅक्टिकल आपण बघितलं. चला आय होप क्वेश्चन भरपूर आहेत तुम्ही सोडू शकता. आय बॉट अ नेकलेस बाकीचे क्वेश्चन सोडून घ्या. खूप सारे क्वेश्चन आहेत आणि याचे आन्सर सुद्धा तुम्हाला बिहाइंड मिळतील. ओके फक्त मी एकच रिक्वेस्ट करेल तुम्हाला की तुम्हाला वाटते सर हे तुमचे सेशन जे आहेत ना माझा एवढा फायदा होत आहे. मग तुम्हाला एकच काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या फ्रेंडला हे लिंक शेअर करायची. बाकी काहीच करायचं नाही. तुम्हाला वाटतं की सर मला इंग्लिशमध्ये मग ते स्पीकिंग असू द्या टॉकिंग असू द्या ग्रामर असू द्या मला इंग्लिशमध्ये मास्टर बनायचं आहे. नाही मास्टर बनलो तरी मला पैकीच्या पैकी स्कोर करायचा आहे. आणि तुम्हाला वाटतं तर हा कोर्स आपला वन ऑफ द बेस्ट कोर्स आहे की जो MPSC TCS IBPS स्पीकिंग शिक्षक भरती इवन जो म्हणतो मला शून्यापासून शिकायचा आहे तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत तो प्रत्येकासाठी हा कोर्स आहे. आणि हा कोर्स जर तुम्ही जॉईन केला तर आपल्या ॲप्लिकेशनचे हे सर्व कोर्सेस तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात. फ्रीमध्ये सर्व कोर्सेस. ओके मग तुम्ही भारतातली कुठली एक्झाम द्या कुठलीही इवन त्याच्यामध्ये इंग्लिश स्पीकिंग हाऊ टू स्पीक इन इंग्लिश विदिन 60 days ऑल्सो यू विल गेट दॅट कोर्स फ्री इफ यू जॉईन अवर बेसिक टू ॲडव्हान्स कोर्स. ओके अँड द मेन thing is if you join this course and you won't improve then I will refund your fee. I promise you. But for that you will have to watch our sessions carefully. Okay चालेल. एनिवे तुम्हाला वाटते की सर मला इंग्लिशमध्ये जर डाऊट आला तर काय करू. दिस इज माय पर्सनल नंबर 9098138483. याच्यावर फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. कॉल करू नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल तर हे आपले इन्क्वायरी नंबर आहेत 7999189909 किंवा 7974838483. याच्यावर डायरेक्टली कॉल करू शकता तुम्ही दिवसाला कधीही. आणि दिस इज माय पर्सनल नंबर. आतापर्यंत मी तुमच्या सर्वांचे नंबर सेव्ह करून घेत असतो. कुठली अपडेट असू द्या तुम्हाला सर्वप्रथम मिळत असते. तुमचा नेम सिटी आणि तुम्हाला इंग्लिश का शिकायचं आहे कुठल्या एक्झामसाठी शिकायचं आहे किंवा काय उद्देश आहे तुमचा तेवढं पाठवा फक्त जेणेकरून मी तुमची हेल्प करू शकतो. चालेल थांबूया आपण आता. सो ऑल ऑफ यू बाय. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन बाय टेक केअर. आणि सर्वात महत्त्वाचं सेशन नक्कीच कसं वाटलं काय तुमचे प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंटच्या द्वारे कळवा. थँक्यू सो मच एव्हरीवन. टेक केअर.